अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ निषेध रॅली। दिल्लीतील जंतर मंतर येथे डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या निषेध रॅलीत वंचित बहुजन आघाडीसह शिवसेना, ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। रॅलीनंतर विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। शहरातील बंद आणि निषेध मोर्चामुळे आंदोलनाला व्यापक लोकसमर्थन मिळाल्याचे चित्र दिसून आले। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला असता पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय मध्यमासेवेच्या माध्यमातून आम्ही जे जंतर मंतर इथे जे आंदोलन सुरू आहे तिथे ज्या सरांनी आंदोलन केलं आहे, जे 25 दिवसापासून ते अन्नत्याग करत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष सरकार हे दुर्लक्ष करीत आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे हे विद्यार्थी संघटनेचे जे लोक आहेत, अनेक पक्षीय लोक आहेत, ते या माध्यमातून आंदोलन करण्यासाठी पोहोचले आहेत। त्यांच्या मागण्या ऐकल्याने हे आंदोलन तीव्र होत आहे आणि मागोमाग तिथे संख्या वाढत आहे। पंजाब काय आणि या चंद्रपूरच्या भद्रावती शहरातून जसे पंजाब की शहर तिथे पोहोचले आहेत, त्याच प्रकारे आमच्या भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इथपर्यंत जंतर मंतर या दिल्ली या आंदोलनामध्ये इथे या भद्रावतीचे शहर पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या विद्यार्थ्यावर अशा अमानुषपणे लाठीचार्ज झाला तर आम्ही ते ऐकून घेणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन करू आणि सरकारवर निषेध करण्यास आम्ही सर्व पक्षीय आणि राजकीय कार्यकर्ते भारतीय मध्यमासेवेच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन राहणार नाही। केंद्रीय सरकार प्रचलित शिक्षण व्यवस्था नीट किंवा टीईटी पेपर फुटली प्रकारे या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन राहिलेलं आहे। या शिक्षण प्रणाली जी काही केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, या सर्व अराजकते विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी एक भद्रावतीची हाक दिलेली आहे। नमस्कार। नीट किंवा टीईटीचे पेपर फुटी प्रकरणी या ठिकाणी सोनम वांगचुक श्रेष्ठ पर्यावरण तज्ञ शिक्षण तज्ञ हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण भारतवर्षातलं वातावरण ठरवून निघालेलं आहे आणि यामध्ये जे केंद्रीय सरकार आहे त्या केंद्रीय सरकारला कुठेतरी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर यामध्ये काँग्रेसची भूमिका आणि शहर काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची भूमिका काय? सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार। मी नवनियुक्त काँग्रेस पदाधिकारी म्हणजे शहराध्यक्ष याबद्दल आता नवीन रुजू झालो आहोत। आपल्याला माहित असेल मागील 20-25 दिवसापासून या नीट पेपर फुटी प्रकरणी आणि या बाकीच्या असंख्य अशा एक्झाम आहे जे पेपर फुटी झाले आहे या सरकारच्या नेतृत्वात। या नीट पेपर मागील 20-25 दिल्ली येथे जंतर मंतर येथे 20-25 दिवसाचे सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाचा तर आम्ही सर्व पक्षीय आणि काँग्रेस पार्टी पहिलं जाहीर पाठिंबा दर्शवितो आणि ते 20 तारखेला 20/7/2026 ला जो जंतर मंतरवर हा क्रूर आणि एकदम निंदनीय असा प्रकार आणि हा लाठीचार्ज आपल्या विद्यार्थ्यांवर झाला, आपल्या विद्यार्थी भगिनीवर सगळ्यावर जो क्रूर लाठीचार्ज झाला त्याचा पण आपण पहिलं सर्वप्रथम आपण जाहीर निषेध करतो। सर्वांपेक्षा रोशन कॉम्प्रेटिव्ह या ठिकाणी राष्ट्रवादीची भूमिका काय थोडक्यात सांगा? राष्ट्रवादीची भूमिका अशा पद्धतीने आहे की सर्व आमच्या पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब हे इतक्या वयाच्या असताना सुद्धा त्यांनी जंतर मंतर इथे जाऊन तिथं भेट दिली आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं दुखणं काय आहे आणि त्यांच्या काय समस्या आहे जाणून घेतली आणि मी या सरकारच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षातर्फे मी जाहीर निषेध करतो। धन्यवाद। संपूर्ण वंचित बहुजन आघाडी असो, राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो, या जे काही विरोधातले जे काही पक्ष आहेत ते सर्व एकवलेले आहेत, ते एकवलेले आहे फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थी हितासाठी। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।